करत होतो त्यावेळेला देखील रुई 11 गोडदेव या नावाने ते संघ पाहायला मिळाला होता आणि या मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय प्रभाकर म्हात्रे एक मोठं नाव आहे आणि निश्चितच त्यांच्या स्मृतींना देखील उजाळ आहे. एक्झॅक्टली आता ती गरज होऊन बसतेच. पहिला बॉल ऋषभ काठे, स्ट्रोकसाठी जागा ऍडजस्ट केली, इनसाइड आउट खेळायचं होतं, बॅटची आउटसाइड एज, बॉल गलीमध्ये पहिल्या चेंडूवर पहिली धाव मिळते प्रतीकला. प्रतीक या खेळाडूचं देखील एक नक्कीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि ते देखील इंग्लंडमध्ये जाऊन काउंटी क्रिकेट ते खेळत आहेत आणि त्यासाठी संदीप म्हात्रे हे त्यांचे वडील त्यांनी घेतलेली मेहनत खरंच उल्लेखनीय बाब संकेतची. नो डाऊट केव्हाही आपल्या मुलासाठी निश्चितच त्यांनी जी मेहनत आणि दोन्ही मुलं खास करून मी पियूचं देखील नाव घेतली ते प्रियांक अप्रतिम कामगिरी करतोय आणि आज जर बघितलं तर IPL मध्ये नेट बॉलर म्हणून तो निश्चितच आपला वेळ खर्ची घालतोय आणि तिथे देखील अतिशय चांगलं प्रावीण्य मिळवून आहे. मात्र वळूया या सामन्याकडे. या सामन्यात मागच्या सामन्या पद्धतीनं जे बघितली तर निश्चितच बॅटल पाहायला मिळेल. हे दोन्ही संघ आपण बघतोय सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निश्चितच आपला वेळ खर्ची घालत असतात आणि कदाचित या मॅचमध्ये देखील या स्पर्धेचा आवाका बघता ते बॅटल पाहायला मिळेल. यावेळेस बघा हलक्या त्याने बॉलला पंच केलंय, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. बघा आता 54 सेकंड झालेले आहेत, 27 मिनिटांचा कालावधी मिळेल. 2 मिनिटं बॅटर इन आउट साठी आपण एक्स्ट्रा दिलेली आहेत. 27 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायचे खारबाव हे लक्षात घ्यायचे. दरम्यान धावसंख्या पाहायला मिळते 2. वेळेकडे लक्ष दिलंच पाहिजे कारण मागचा सामना थोडासा जास्त वेळ केलाय. मात्र इथे येणाऱ्या प्रत्येक संघांसाठी ही सूचना आहे, लक्षात घ्या. असं नाहीये की आम्हाला तुम्हाला इथे काही वेगळं सांगायचं आहे कारण 6 षटकांचा सामना हा बहुतेक वेळा आपल्याला खेळायला मिळत नाहीये. ही चांगली संधी आहे. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, इथे थोडंसं डिफ्लेक्शन, चेंडू ट्रॅव्हल होताना दिसेल. कदाचित तो चेंडू सीमारेषेच्या जवळ जरूर आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र या गडीला 2 महत्वपूर्ण धावा मिळत आहेत त्यामुळे कुठेतरी धावसंख्येला एक आकार येताना दिसतोय. गुड शॉट. चेतन या ठिकाणी विकेट हॅट्रिकसाठी बक्षीस आलेलं आहे आणि बक्षीस आहे ते म्हणजेच कल्पेश पाटील यांच्याकडून बक्षीस आहे विकेट हॅट्रिकसाठी 500. यावेळेस बघा खूप चांगली ऑफ ड्राईव्ह आहे. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल थेट जाईल सीमारेषा पार. मिळतील या धावाच्या धमाकेदार एंट्री बॅटर प्रतीकची. 4 धावा. थँक्यू ऋषी. बघा लक्षात घ्या तुम्ही क्षेत्ररक्षण करताय. आय नो तुम्हाला 100% एफर्ट द्यायचे आहेत किंवा त्याहूनपेक्षा जास्त एफर्ट द्यायचे आहेत. मात्र स्वतःला सांभाळा मित्रांनो कारण सीमा रेषेच्या बाहेर काही अशा गोष्टी देखील आहेत ज्याने दुखापत होऊ शकेल त्यामुळे सांभाळा. याला पुन्हा एकदा जागा बनवली एक्स्ट्रा कव्हरला. निश्चितच अफलातून फटका. चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होताना दिसेल. 4 धावा. बॅक टू बॅक बाउंड्रीज फ्रॉम मिस्टर प्रतीक म्हात्रे. अफलातून खेळी 4 धावा. कल्पेश पाटील यांच्याकडून बक्षीस वाढवलं गेलेलं आहे. आता विकेटसाठी 1000 रुपयाचं बक्षीस खारबाव संघाच्या गोलंदाजासाठी पण ऋषभ या ठिकाणी खर्चिक ठरतोय. पुन्हा एकदा इनसाइड आउट ऍट हिज बेस्ट आणि आजच्या वेळापत्रकातली चौकारांची तिकडी पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरतोय प्रतीक म्हात्रे. प्रभाकर म्हात्रे गोडदेव या संघासाठी 4 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 16 आणि या ठिकाणी बक्षीस लावलं गेलं होतं चौकारांच्या तिकडीसाठी. कुमार रणजितजी किणी यांच्या वतीनं ते 2000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्या समालोचन कक्षामध्ये प्रतीक म्हात्रे यांच्यासाठी जमा झालेला आहे. एंट्री फी कव्हर करण्याची ही खूप चांगली संधी फलंदाजांसाठी. हा ही गोष्ट होऊ शकते नक्कीच. मात्र ज्या पद्धतीने प्रत्येकानं आपल्या बॅटचं ब्लेड ओपन केलंय एक आकर्षकता दिसून आलंय. मात्र या गोष्टीमध्ये जबरदस्त लर्निंग देखील आपल्याला दिसून आलेत मनीष. खास करून बघितला की एक्झॅक्टली कुठल्या लाईनमध्ये येऊन हा फटका खेळला गेला पाहिजे याचा अतिशय टेक्निकली साऊंड उदाहरण त्यांनी दिलंय आणि यामागे प्रचंड मेहनत आहे. लेदर बॉल क्रिकेटचं ज्ञान आहे आणि सातत्याने वरच्या लेवलला क्रिकेट खेळण्याचा हा फायदा आहे. मनीष काय सांगशील? कठीण आहे लेदर बॉल क्रिकेट आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही डायव्हर्ट होता टेनिस बॉल क्रिकेटसाठी टेनिस बॉलला जास्त बाउन्स असतो त्यामुळे गुडलेंदा बॉल पिच केल्यानंतर अपेक्षेपेक्षा जास्तच उसळतो. जेव्हा तुम्ही लेदर क्रिकेट खेळता तो अंदाज तुम्हाला व्यवस्थित बांधता आला पाहिजे की तुम्ही ऍडजस्टमेंट किती करता बॉडीची बॅटस्विंगची आणि बॅटस्विंगची ऍडजस्टमेंट प्रॉपर होते. 3 स्ट्रोक जे होते एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ झोनमध्ये पाहायला मिळाले. त्याचमुळे ती नेत्रदीपक फलंदाजी प्रतीक म्हात्रे यांची नेहमीप्रमाणे आता पाहायला मिळते. टीम प्रभाकर म्हात्रे गोडदेव या संघासाठी चांगली सुरुवात आहे. बिनबाद 16. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आणि कदाचित आम्ही आलोय ही जबरदस्त एंट्री इथे पाहायला मिळते ती म्हणजे प्रभाकर म्हात्रे 11 गोडदेव टीमची अफलातून कामगिरी. यावेळी आता डावखरा बॅटर आहे रोहित भारद्वाजनं या मैदानात बऱ्याच खेळी केल्यात आणि कदाचित या स्वीट मेमरीज या सामन्यात देखील तो घेऊन येणार आहे. मात्र इथे गोलंदाजी मार्कर कोण
अक्षय पाटील तुम्हाला बॉलिंग प्रकार पाहायला मिळतील. मयंक 11 खारबाव या संघासाठी, मयंक एंटरप्राइजेस खारबाव या संघासाठी आता एक चांगला खेळ अपेक्षित आहे अक्षयकडून. कारण एक लीड बॉलर जो नेहमीच चांगली सुरुवात मिळवून देतो, ऋषभ काठे यांच्या विरोधात आता फलंदाजीचा स्तर उच्च दर्जाचा पाहायला मिळाला खरं तर प्रतीक म्हात्रे यांच्या वतीनं. आणि म्हणूनच चांगली सुरुवात. आता लेफ्ट हँडेड बॅटर ज्यासाठी त्याला ओळखलं जाते मोठ्या फटक्यांसाठी, रोहित आडव्या पडीने खेळायचं होतं. बॉल पोहोचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी होती. कारण क्षेत्ररक्षक थोडा हुशार नाही, बॉलवर पोहोचला. 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीनं प्रभाकर मात्र गोडदेव या संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 18. चांगली ओपनिंग पार्टनरशिप क्रिएट होताना दिसते आणि कदाचित हा एक विचार या मॅच मध्ये घेऊन प्रभाकर मात्रे गोडदेव संघ आपल्याला दिसतोय. कारण इम्पॅक्ट 6 षटकांच्या सामन्यामध्ये पहिला इम्पॅक्ट कोण देतो या गोष्टीला जवळजवळ भरपूर महत्व आहे आणि तीच गोष्ट दिसते. बॅक टू यू. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल मेरिटवर खेळणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळी बॉल तुमच्या कक्षेत नसेल तर कधी कधी तुम्हाला ते ऍडजस्टमेंट करावे लागते. ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल होता, ऑन साईडला तुम्ही खेचताय, अशा वेळेला ते मार्जिन ऑफ कनेक्शन थोडं कमी असतं आणि तेच चित्र पाहायला मिळालं. फक्त एक सिंगल मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकवर फलंदाज पाहायला मिळतात प्रतीक म्हात्रे. धावसंख्या झालेली आहे 19 रन्स ऑन बोर्ड. खरं तर मयंक एंटरप्राइजेस साई स्पोर्ट्स खारबाव हा एक व्यस्त संघ राहिलेला आहे आणि त्याचमुळे ती व्यस्तता त्यांची नेहमीच आपण पाहतोय. पण गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रभाकर मात्र गोडदेव या संघाने सुद्धा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एंट्री करत असताना आपला साजेसा खेळ खेळलेला आहे. त्याचमुळे आता तो जो अनुभव आहे त्यांच्या कामी येतोय. वारसा क्रिकेटचा गोडदेव संघाकडून, उम्रमध्ये गोडदेवकडून या सर्व तरुणांना मिळालाय. सन्माननीय चेतन केदारनाथ पाटील, केदारनाथ एंटरप्राइजेसचे ओनर यांच्या मार्फत या एकूणच स्पर्धेसाठी रोख रक्कम 11,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. चेतनचं मनापासून कौतुक आहे आणि त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. हो, यावेळेस बघा डबल माइंडेड, अगोदर स्विच हिट खेळायचा होता, त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पूर्ववत तो आपला अटायर प्राप्त केला. त्या झोनमध्ये येईपर्यंत वेळ निघून गेला होता आणि त्याचमुळे येतोय हा डॉट. सन्माननीय कमलाकर जाधव साहेब इथे उपस्थित होताना दिसत आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कामण परिसरातील एक अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचंही करूया खूप सारं स्वागत. कॉर्नर ऑफ द क्रीज बॉलिंग आपण पाहतोय अक्षय यांची आणि त्याचमुळे तो बॉल ऑफस्टंपच्या बाहेर ठेवतोय, फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर ठेवतोय, त्याचमुळे अवे फ्रॉम द बॉडी हा ड्राईव्ह अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक होते मिड ऑफला, सिंगल मध्ये धावसंख्या 20. अनेक मान्यवरांची मादियाळी आज पाहायला मिळते. आज भाईंचा वाढदिवस आहे आणि निश्चितच एक प्रेम आणि एकूणच भाईंच्या प्रती असलेली निश्चितच जी आस्था आहे ती आपल्याला आज दिवसभर दिसणार आहे. अनेक वेगवेगळी मंडळं, वेगवेगळ्या एकूणच क्षेत्रातील माणसं आज निश्चितच आपल्याला या मंचावर दिसणार आहेत. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. ऑन साइडला बॅट स्विंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, पोहोचतोय थेट स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावासा रोहितच्या बॅटमधून. रोहित षटकार. थँक्यू. थोडा वेळ घेतला इथे रोहितनं, काही चेंडू जाऊ दिले त्याने आणि त्यानंतर ज्या वेळा चेंडू त्याच्या स्लॉटमध्ये दिसलाय आणि त्यानंतर बॅटस्विंग प्रॉपर होतं आणि ज्या पद्धतीने फटका ट्रॅव्हल झालाय, अफलातून फटकेबाजी आणि कदाचित ही जोडी आता घातक ठरू लागली आहे. हो, यावेळेस बघा पुन्हा एकदा आपल्या रीच मध्ये घेऊन बॉलला आउट ऑफ रीच करण्याचा प्रयत्न, पण त्या ठिकाणी झेल चिच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले आहेत. काऊ कॉर्नर झोन मध्ये झेल टिपलाय आणि पहिला धक्का बसतोय प्रभाकर म्हात्रे गोडदेव संघाला. रोहितला परतावा लागेल. विकेट डाऊन. थँक्यू. बघा वेळ झालेली आहे 9 मिनिटं 10 सेकंद. लक्षात घ्या, प्रत्येक षटकानंतर आपण हे वेळ तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. तुमच्या दोघी संघाचे एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत, त्याचमुळे त्या गोष्टी शहानिशा ते करतीलच. वेळेबद्दल सतर्क करा. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाले प्रभाकर मात्रे गोडदेव या संघाची 1 गडी बाद 26. चला, याच दरम्यान एक अतिशय चांगला सन्मान आम्ही घेतोय. मी भूषणजी पडवळे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ते आपण एक खास सन्मान करूया. डॉक्टर हितेश कोंडवेळकर साहेब यांचा, मातोश्री लॅबचे डॉक्टर आहेत आणि त्यांचा खास विशेष सन्मान आम्ही इथे करतोय मुख्य मंचावर.
भूषणजी पडवळे यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूया. साहेब चषक 2024 मध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर, आणि खरोखरच आपला जो अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी देत आहे त्याबद्दल मनापासून आपले स्वागत आहे. कदाचित आज हा सगळा माहोल बघून त्यांनाही क्रिकेट खेळण्याची उर्मी होत असेल, मात्र डॉक्टर म्हटलं की निश्चितच वेगळी मोठी जबाबदारी आहे आणि निश्चितच आज मातोश्री लॅबच्या माध्यमातून ते आपली सेवाही देत आहेत. जोरदार टाळ्या सन्माननीय डॉक्टर हितेजी कोंडवेळकर यांच्यासाठी. वेलकम सर. अजून एक खास सन्मान मनसावर आम्ही करतोय. सन्मान्य तांबे शेठ इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील खास सन्मान भाईंच्या माध्यमातून आणि भूषणजी पडवळे यांच्या माध्यमातून आम्ही ते लगेच करतोय. अतिशय चांगला वेळ त्यांनी देखील दिलाय आणि काही भाईंना शुभेच्छा देण्यासाठी आज ते इथे उपस्थित आहेत. थँक्यू व्हेरी मच तांबे शेठ, आणि आपलं देखील खास स्वागत साहेब चषक 2024 मध्ये. कमलाकर जाधव साहेब इथे उपस्थित होताना दिसत आहेत. वेलकम साहेब, वेलकम. त्यांच्या समेत जर अप्रतिम षटकार येतो इकडे. एका बाजूला खेळ सुरू आहे, अनेक मान्यवर येताना दिसत आहेत. कमलाकर जाधव साहेब उपस्थित होत आहेत, तसेच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष शिवाजी बुरे साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. तसेच कामन परिसरातील अनेक भाईंचे चाहते आणि एकूणच कमलाकर जाधव साहेब यांचे हितचिंतक इथे उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत या मंचावर करतोय. ओटी यू मनीष. प्रतीक स्ट्रायकिंग एंडला यावेळेस बॅटची लिडिंग एज. बॉल मागे प्रणय त्या ठिकाणी पोहोचतायत, त्या ठिकाणी आहेत. जजमेंट घेताना मोनिश टरे. अशक्य अशी ही कॅच होती आणि त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि एक महत्वपूर्ण फलंदाजाला त्यांनी बाद केलेला आहे आणि त्या प्रतीक यांना परतीचा प्रवास करावा लागेल. दुसरा धक्का बसते प्रभाकर मात्रे गोडदेव या संघाला. प्राइसलेस विकेट मिळते. प्रतीक मात्रे बॅक टू पॅव्हिलियन. संकेतजी 6 षटकांचं क्रिकेट आहे. मान्य करतो की अटॅक करायचाच आहे, समोर एक तगडा संघ आहे, धावसंख्येला वेग द्यायचा आहे, पण कधी कधी थांबणं देखील महत्वाचं आहे. या अगोदर एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर प्रत्येकचं टेम्परामेंट थोडंसं कमी झालं आणि ते जेलजीच्या स्वरूपात बाद झाले. आता ते महत्वाचं आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही टेम्परामेंटची गोष्ट केली तर टेम्परामेंटसाठी प्रतीक ओळखला जातो, मात्र कदाचित या फटक्या मागे थोडंसं निश्चितच समोरच्या गोलंदाजाला जास्त आणि जास्त अंडर एस्टिमेट करण्याचा प्रयत्न केलाय आणि हा फटका इथे चुकलाय. एनिवे ती वेळ सरली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार उतरलाय प्रभाकर मात्रे गोडदेव टीमचा, तो म्हणजे साहिल पाटील. लागोपाठ जर बघितलं तर निश्चितच या षटकामध्ये काही धक्के मिळालेत. आपण बघतोय ज्या वेळेला रोहित बाद झाला आणि त्यानंतर प्रतीक देखील बाद झाला, पार्टनरशिप ब्रेक झाली आणि त्यामुळे ते दोन्ही फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला गेले. दोन आता फ्रेश बॅटर्स आहेत मनीष, आणि यांच्याकडे देखील लक्ष असेल. प्रत्येकावर लक्ष असणार आहे आणि साहिल पाटील त्यातील एक मोठं नाव स्वतःला सिद्ध करताना पण या ठिकाणी बघा ना, अक्षरशः झोप उडवणारा हा कंट्रोल बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला. हार्डलेनला बॉल पिच करताना अपरकट करायचं होतं साहिलला, पण त्याच्या रिच मध्ये बॉल नव्हता. जातोय डॉट बॉल. खूप चांगलं पुनरागमन आपण म्हणू शकतोय ऋषभ काठे यांचं. केक कटिंग सेरेमनी देखील सुरू राहणार आहेत. आमचे अनेक मान्यवर सातत्याने निश्चितच आम्ही बघतोय. डीजेला विनंती करतोय, मात्र मला वाटतं आय थिंक सामना सुरू आहे. डीजे बघूया. थांबव मित्र, थांबव. मॅच सुरू राहू द्या. आणि बाईंना विनंती आहे की येस निश्चितच थोडंसं थांबा. नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. काय फटका खेळलेत कॅपमध्ये आहे. चेंडू जर बघितला स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मधून पुढे जाणार, मात्र एक ब्रेक लागलाय चेंडूला. याचं कारण थोडीशी आउटफील्ड तिथे खराब आहे. या कदाचित चौकार नक्कीच होता, मात्र या 2 धावा मिळतील. थोडीशी निराशाच पाहायला मिळते साहिलच्या चेहऱ्यावर, कारण एक चांगला स्ट्रोक त्याने जनरेट केला होता आणि एलिव्हेशन कमी होतं, फोर्स प्रॉपर लावला गेला होता, पण आउटफील्ड थोड दंड आता गुडदेव संघाला बसलेला आहे. फक्त 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचते 34 या आकड्यावर, पण चांगली स्थिती आहे प्रभाकर मात्रे गोडदेव या संघाची आतापर्यंत. यावेळेस बॅकफुटला गेले, पुल केलंय. पुन्हा एकदा एलिव्हेशनचा पार्ट थोडासा कमी राहिलाय. बॉल जास्त बाउन्स घेतोय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय. या मागच्या 2 चेंडूंवर खूप चांगला प्रतिकार खारबाव संघाच्या क्षेत्ररक्षकांचा पाहायला मिळतोय. आपलं एंटिसिपेशन देत आहेत. डीप मध्ये असताना धावसंख्या 36. नो डाऊट कमिटमेंट केव्हाही, कारण हा 6 षटकांचा सामना आहे. थोडंसं जास्त एफर्ट लावायला लागतील. बऱ्याचदा 4-4 षटकांचे सामने किंवा जर बघितलं 3-3 षटकांचे सामने हे सगळे क्रिकेटपटू खेळत असतात. मात्र 2 षटकं एक्स्ट्रा झाल्यानंतर जे तुमचे एफर्ट्स आहेत, ज्या तुमच्या कॅलरीज आहेत, त्या जास्तीत जास्त तुम्हाला जाळाव्या लागतात आणि कदाचित ते एफर्ट इथे दिसत आहेत. वेल डन. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, पूल केलंय. यावेळेस हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल थेट जातोय मिड विकेट सीमारेषा पार. तिसऱ्या षटकाचा शेवट दमदार. मिथिलचा षटकार.
कारभाव संघासमोर खेळत असताना तो अभ्यास तुमच्याकडे असायला हवा होता आणि तो अभ्यास पाहायला मिळाला एकंदरीत प्रतीक, रोहित आणि आता साहिल पाटील यांच्या वतीनं. ग्रेट बॅटिंग सातत्यपूर्ण बॅटिंग इथे दाखवली जाते आणि म्हणूनच तो दबाव आहे. आणि आता मोठी टीम मीटिंग सुरू आहे तिथे की यापुढे काय करायचं आहे, कारण इथे आमचं टायमिंग जर बघितलं तर टायमर ऑन आहे. मात्र केक कटिंग सेरेमनी होतच राहणार आहेत. अनेक स्तरातून निश्चितच पाहुणे मंडळी येतील, बाईंना शुभेच्छा देतील आणि निश्चितच आजचा दिवस हा आपण सेलिब्रेट करणार आहोत. दोन निश्चितच किनार आहेत, एक जर बघितला तर बाईचा वाढदिवस आहे आणि दुसऱ्या बाजूला साहेबांच्या अनंत आठवणी आहेत. त्यामुळे आज साहेब असायला पाहिजे होते हा देखील बराच विचार सातत्याने इथे होत राहील. त्याचमुळे साधेपणाने आज वाढदिवस साजरा केला जातोय आणि फक्त प्रत्येकाला वेळ द्यायचा आहे, कारण पूर्ण वर्षभर आपण प्रत्येकासाठी झटत असतो आणि प्रत्येक जण ती कृतज्ञताची भावना व्यक्त करताना बाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे. सर्व पाहुण्यांचं हितचिंतकांचं मनस्वी स्वागत. नवीन गोलंदाज तुम्ही पाहणार आहात नितेश पाटील चौथ्या क्रमांकाच्या षटकासाठी. मात्र मगाशी ज्या पद्धतीने हा षटकार आलाय, मी एक गोष्ट इथे पाहिली की प्रेक्षकांमधून कोणताही प्रयत्न झाला नाहीये. मनीष कदाचित त्यांना आठवण करून द्यावी लागेल की प्रेक्षकांनी सीमारेषेच्या बाहेर जर झेल टिपला तर पारितोषिक आहेत. कुमार रणजीजी कडे यांच्याकडून 500, तसेच ॲडव्हेंचर बॉयज निधी स्पोर्ट्स चंद्रपडा यांच्या वतीने 500 रुपये ऑडियन्ससाठी असणार आहेत कॅचसाठी. षटकाराला जे कॅचमध्ये परावर्तित करतील नवीन गोलंदाज नितेश पाटील. यावेळेला डाऊन द ग्राउंड चांगला फटका, किती धावा या फटक्यावर येतील, अडवण्याचा प्रयत्न. मात्र इथे आपण बघतोय चेंडू गेलाय, वन बाउन्स, सीमा पार आलाय, साहेब चषक चौकार. संकेतची प्रगती खूप महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही सातत्याने क्रिकेट खेळत असता तुमच्या वतीनं प्रगतीची अपेक्षा असते आणि हिरण यांनी सेट होण्यासाठी वेळ घेतला नाही. त्यांच्या रिचमध्ये बॉल होता, सरळ बॅटचा वापर करताना तो चौकार वसूल केला. यावेळेस बघा बॅकफुटला बॅलन्स केलं, स्लाइस केलं बॉलला, क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर पॉईंटला चांगला कॅरी करतात. बॉल थ्रो करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हिरण डेंजर एंडला आहेत, कदाचित धोकादायक ठरले असते पण त्यांनी खूप चांगल्या वेगानं धाव पूर्ण केली. 2 धावांची वाढ, धावसंख्या 48. पुन्हा एकदा चांगली कमिटमेंट पाहायला मिळते आणि सातत्याने इथे धावसंख्या कशी वाढेल या गोष्टीकडे लक्ष आहे, कारण 48 धावा फलकावर आहेत. हे षटक जर बघितलं तर चौथं सुरू आहे. 6 षटकांचे सामने आपण बघतोय. मधल्या काळात अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्या सर्वांचा सन्मान देखील करायचा आहे. रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, कदाचित हा विचार अगोदर झालाय, कारण ज्या पद्धतीने मागचे 2 चेंडू हाताळले आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू, त्यामुळे कदाचित तीच लाईन, त्याच लाईनवर पुन्हा एकदा चेंडू येणार हा कदाचित विचार आधीच झाला होता. प्लेन मिस. प्रत्येकाला हायलाइट व्हायचं आहे त्यांच्या खेळण्याच्या शैलीतून आणि तेच करताना प्रयत्न करताना पाहायला मिळाले हिरेन. यावेळा वर पिच केलाय, ऑन साइडला हा फटका तितकासा योग्य म्हणता येणार नाहीये आणि एक सोपा झेल करण पाटीलच्या हातामध्ये. आणि अजून एक धक्का, तो म्हणजे टीम प्रभाकर म्हात्रे गोडदेवला विकेट डाऊन. चला टॉस साठी यायचं आहे. साई स्पोर्ट्स पाळणापाडा वर्सेस राजन 11 बोरिवली. दोन्ही कॅप्टन्स टॉस बघत तयार राहा. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. साई स्पोर्ट्स पाळणापाडा आणि राजन 11 बोरिवली दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 3 गडी बाद 48 धावा. थोड्या वेळासाठी हिरेन मात्र यांनी आपला प्रेझेन्स मैदानाच्या दाखवला पण तो जास्त का टिकू शकले नाही, ते होत आहेत बाद. उत्कर्ष म्हात्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मधला काही एकूणच सामन्यामध्ये गोडदेव संघानं जर बरीच मोठी मजल मारले, 81 धावा बनवले त्यांनी 5-5 षटकांच्या सामन्यामध्ये. त्यामुळे कदाचित या मॅच मध्ये देखील तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या पाहायला मिळेल आणि ती गरज आहे, कारण ज्या पद्धतीने मयांक एंटरप्राइजेसचा संघ आपण बघतोय मागच्या काही वर्षामध्ये या मैदानावरचा त्यांचा जर रेकॉर्ड काढला आपण तो नक्कीच नेत्रदीपक राहिलाय आणि त्या ज्या आठवणी आहेत आणि एकूणच तो जो ऑर आहे तो या एकूणच आजच्या या वर्षी देखील कदाचित असेल. लेट्स सी काय घडते ते पाहूया. प्रत्येक वर्ष प्रत्येकासाठी वेगळं असतं आणि पाहूया हे वर्ष 2024 साहेब चषकाचं कुठल्या संघाच्या नावावर राहणार आहे. हा दुसरा दिवस या वेळापत्रकातला. प्ले अँड मिस यावेळेला जास्त पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये उभं राहण्याचा प्रयत्न इथे उत्कर्ष म्हात्रेचा राहिलाय. मला तेजस उंदरे यांची आठवण झाली. जशी ती कॅप पडली ना खेळपट्टीवर तशी मला तेजसची आठवण झाली. काल तेजस असाच खेळताना त्याची कॅप स्टंपवर पडली, बेल्स डाऊन झाल्या आणि ती क्लिप व्हायरल झाली तेजसची.
यावेळा ऑन साईडला फटका जर बघितला तर प्रॉमिसिंग नाहीये. पुन्हा एकदा करण आहे तिथे उभा, एकच धाव मिळेल. गुड क्रिकेट इथे पाहायला मिळते. थ्रो बघा अप्रतिम आहे. त्यामुळे या षटकात जर बघितलं तर काही अंशी तिथे कमबॅक केलंय असं म्हणावं लागेल. कारण धावसंख्या जर बघितली तर पूर्ण झाले ती म्हणजे 49. या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतरची गोलंदाजी जर बघितली नितेश पाटीलची तर अफलातून राहिलंय. त्यामुळे फॉरहँड कडून गोलंदाजी करताना एक अतिशय चांगली कामगिरी. चला विनंती करतोय पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करूया प्लीज. या ठिकाणी नियमांच्या बाबतीत सतर्क राहणं खूप महत्वाचं आहे. वेगवेगळे नियम आहेत. जर आपण बॉलरचा आढावा घेतला, चला खास सन्मान करूया आपण. सन्माननीय उद्योजक कामण परिसरातील एक मोठं नाव कमळाकर जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा खास सन्मान आम्ही निश्चितच साहेब चषक 2024च्या माध्यमातून इथे करताना दिसतोय. मी भाईंना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण हा खास सन्मान जोरदार टाळ्या कमलाकरजी जाधव यांच्यासाठी. प्रत्येक वेळेला त्यांचं सहकार्य आणि त्यांची उपस्थिती असते आणि आज देखील खास बाईंच्या वाढदिवसानिमित्त ती या साहेब चषकामध्ये त्यांचं आगमन होते आणि त्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम साहेब, तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आनंद होतोय की आज वाढदिवसाला तुम्ही इथे खास विशेष सन्मानित व्यक्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा एक विशेष सन्मान केला जातोय आणि खास सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. मनापासून कौतुक आहे कमलाकर जाधव साहेबांचं. उद्योजक कामण परिसरातील. वेगवेगळ्या घटना घडतात संख्येची क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये. काल कॅप पडली तेजसची, स्टंपवर ते बाद झाले. गोलंदाजाला देखील तसाच भुर्दंड बसतो. जर त्याची कॅप पडली गोलंदाजी करताना तर तो नो बॉल असतो. एक गोष्ट सांगतोय, डगआउट मध्ये पाण्याची व्यवस्था आहे. दोन्ही टीमच्या खेळाडूंसाठी विनंती करतोय, डगआउट मध्ये पाण्याची व्यवस्था आहे. पाण्याचा कॉल जर अंपायर्सने दिला तर तुम्ही डगआउट मधून पाणी घेऊन येऊ शकता. त्यामुळे प्लीज या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय. चला षटक संपलेली आहेत ती आतापर्यंत म्हणजे 4. धावसंख्या झाले 49. इक्वेशन जर बघितला आणि रन रेट जर बघितला मनीष तर अफलातून आहे. एक्झॅक्टली. आणि खारबाव संघासमोर खेळत असताना तितक्याच रन रेटने तुम्हाला खेळायचं आहे आणि ती प्राथमिकता त्यांनी ओळखते आणि ती प्रायोरिटी लक्षात घेताना धावसंख्येचा वेग प्रत्येक षटकामध्ये वाढवण्याचा प्रयत्न 100% देताना प्रभाकर मात्रे गोडदेव संघाचे फलंदाज पाहायला मिळालेत. स्ट्रायकिंगला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात उत्कर्ष. हो, फक्त बॅटस्विंग होता, कॅज्युअल बॅटस्विंग. जितक्या वेगानं तो बॅटस्विंग असायला हवा, किंवा जर आपण कॉपीबुक स्टाईल फलंदाजा विचार केला ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला लपेटण्याचा प्रयत्न फसतोय. मनीष आगरीगोळे MBBL तू कव्हर केलीस. उत्कर्ष मात्रे उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. मात्र आज फलंदाज म्हणून त्याच्यावर जबाबदारी आहे. कदाचित ती जबाबदारी ते जास्त प्रेशर घेऊन तो खेळताना दिसतोय का? प्रत्येकाला त्या भूमिकेसाठी सतर्क राहावं लागते. तुम्ही फलंदाज गोलंदाज स्वतःला तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कुठल्या भूमिकेसाठी जायचंय. आता ॲज अ बॅटर तुम्हाला खेळायचं आहे उत्कर्ष मात्रे. हो, यावेळेस लोवा फुल टॉस होता, पूर्णपणे झोकून दिलं होता स्टोके. तर आपण चकवा देणारा बॉल 2 पायांच्या मधून झालाय फरार आणि थेट लँड होतोय स्टंपवर आणि त्रिपळाजीच्या स्वरूपात फलंदाज झालेत बाद. उत्कर्ष मात्रे आपल्या संघाचा उत्कर्ष घडवू शकले नाही. बसतोय धक्का क्रमांक 4. धावसंख्या फक्त आणि फक्त 49. चार गडीमध्ये 49 धावा. TCPचे सर्वे सर्वा महेंद्र भगत सुद्धा आज जॉईन झालेले आहेत. वाढदिवसात शुभेच्छा देण्यासाठी पोहोचतील. खरं तर TCP लाईव्ह ही फर्म गेल्या 4-5 वर्षांपासून खूप चांगल्या पद्धतीनं कव्हरेज देताना पाहायला मिळालेले आहेत. नो डाऊट त्यांना हजर व्हावंच लागेल. कारण आज भाईंच्या वाढदिवसासाठी खास चॉकलेट जर बघितलं तर थायलंड वरून आणण्यात आलेले आहेत. त्यामुळे ते चॉकलेट्स लवकरच तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा. चला मॅच ऑन टू टाइमर स्टार्ट आहे. लक्षात घ्या, आम्ही वारंवार सूचना करतच राहू तुमच्या भल्यासाठी. 4 गडीमध्ये 49 धावा झालेल्या आहेत. 50 साठी एक कमी. कपिल फ्रेश बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडला. कबीर तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. आणि साहिल अजूनही एका बाजूनं आपल्या संघाचा किल्ला लढवून ठेवतायत. एका बाजूला ते व्यवस्थित स्टँड घेतात आपल्या संघासाठी. काही चेंडू पासून त्याला स्ट्राईक नाहीये. लेट्स सी इथे कबीरचा अप्रोच कसा असेल या एकूणच सामन्यामध्ये. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी उडवायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय का? मात्र इथे प्लेयर्स निघालाय. बघा, ही स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. पंचांच्या इशाऱ्याच्या अगोदरच तो प्लेअर बाहेर गेलाय. कबीर परतलाय. अजून एक धक्का. टीम प्रभाकर मात्र एक गोडदेव साडी.
थँक्यू व्हेरी मच. विकेट डाऊन झाले, मात्र मी विनंती करतोय चला बड्डेचं सॉन्ग रेडी ठेवा. आणि खास आपण बघतोय कमलाकरजी जाधव साहेब, तसेच चॅम्पियन्स असोसिएशनचे सन्माननीय शिवाजी बुरे साहेब आणि सगळे आमच्या कामन परिसरातील जे हितचिंतक आणि मित्र परिवार इथे उपस्थित झाला आहे, त्यांच्या माध्यमातून मुख्य मंचावर एक खास केक कटिंग सेरेमनी इथे सुरू होतोय. मी विनंती करतोय जाधव साहेबांना आणि बाईंना की येस आम्ही रेडी आहोत. कमॉन डीजे. हे प्रेम आहे या अवलियासाठी ज्यांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलंय आणि म्हणूनच वेगवेगळ्या क्षेत्रातील ही दिग्गज मंडळी आज येऊन आपले शुभाशीर्वाद, आपले निश्चितच शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून कौतुक आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला हा वेगळा फटका, जतीनच्या बॅट मधून ऍडजस्टमेंट स्ट्रोक बघायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू काही अंशी उसळला होता, मात्र त्या फ्लाईटनं थोडंसं बीट केलंय त्याला. एनिवे एक धाव इथे मिळते. मनीष वेळ काढून घेतले असं आपण म्हणू शकतो. 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि खूप वेळ लागलाय हा 50 धावांचा पल्ला पार करताना. सुरुवात चांगली करून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये, तर तुम्हाला शेवट सुद्धा चांगला करावा लागतो आणि त्यासाठी ते प्रयत्न नक्कीच आता पाहायला मिळतात. मयंक एंटरप्राइजेस खारबाग संघाकडून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नितीश पाटील यांनी एक चांगलं षटक हाताळलं. त्यामागोमाग अक्षय पाटील स्पेल कंटिन्यू करताना या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च करताना पाहायला मिळाले. 2 विकेट्स त्यांच्या खात्यात. 3 षटकात धावसंख्या 42 होती, 4 षटकात धावसंख्या 49 होती, मात्र इथे काही विकेट्स गेलेत आणि त्यामुळेच थोडासा थांबा बसलाय. यावेळेला साहिल पाटीलचा हा फटका गॅप मध्ये नाहीये, क्षेत्ररक्षक आहे तिथे. वॉट अ कॅच, सुपर्ब, एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट आणि इथे साहिलला परतावा लागेल. सुपर्ब कमिटमेंट, ग्रेट कॅच, विकेट डाऊन. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक एफर्ट बाय बॉलर ऑल्सो, कारण या अगोदर त्यांचं गती परिवर्तन कामी आलं आणि त्यानंतर बघा विंड डिरेक्शनने बॉल जात होता आणि अशा वेळेला डीपमध्ये प्रोटेक्शनला असताना तुम्हाला ती ॲडजस्टमेंट करावी लागते आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या हातांची ओंजळ वर केली, झेल टिपला आणि करण पाटील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्याच्या वतीने पाहायला मिळालं. 50 धावा धावफलक पाहायला मिळाल्या. 50 धावा, 5 गडी बाद. टीम प्रभाकर म्हात्रे गोडदेव. न्यू बॅटर अजय कांबळे मैदानाच्या आतमध्ये एक आकर्षक अष्टपैलू खेळाडू आहेत, मात्र किती अजून धावा ते फलकावर लावतील. लेट्स सी. लो फुल टॉस डिलिव्हरी, ते काय चायनामॅन गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून कामगिरी आणि आपल्या एकूणच फिंगरची कमाल मनीष इथे दाखवले या गोलंदाजांना. आणि सातत्याने एक गोष्ट आम्ही जी सांगत होतो की वेळेचं महत्व, मात्र इथे कौतुक आहे ते म्हणजे टीम मयांक एंटरप्राइजेस खारबावचं. 27व्या मिनिटी 5 षटकं पूर्ण केलेली आहेत आणि 2 मिनिटाचा ग्रेस पिरियड मी दिला होता. चला पुढचा कॉल आपण देतोय. बोरिवली आणि पाळणापाडा दोन्ही कॅप्टन्स या आपण टॉस करूया इनिंग ब्रेकमध्ये. अजय कांबळे आणि जतीन पाटील हे 2 फ्रेश बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळतील. साहिल पाटीलचं या शेवटच्या षटकासाठी मैदानात थांबणं खूप आवश्यक होतं, पण अक्षय पाटीलचं मी कौतुक करेन ज्याने 4 विकेट्स घेतल्या, 11 धावा खर्च केल्या, 7 डॉट बॉल्स आणि 2 षटकांचा खेळ. म्हणजेच ऋषभ काठे हा एक लीड बॉलर होता, तो खर्चिक ठरला. त्यामग अक्षय पाटील यांनी त्याला खूप चांगलं बॅकअप दिलेलं आहे. ऋषभने 32 खर्च केलेत. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग आणि काय कमबॅक केलं. ही धावसंख्या 70च्या पलीकडे जाणार असं वाटत असताना एक मोठा ब्रेक. चला प्लीज प्लीज, जास्त वेळ जातोय, लवकर क्षेत्ररक्षण सजवा, कारण जी वेळ आहे त्या वेळेत तुम्ही 5 षटकं अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेत. खारबाव टीम अभिनंदन तुमचं. आणि आता शेवटच्या षटकासाठी नवीन गोलंदाज येतोय अनिकेत म्हात्रे, अजून एक आकर्षक गोलंदाज. या गोलंदाजांनी निश्चितच चांगली कामगिरी केली, मात्र या 6 चेंडूमध्येचा विचार केला तर मनीष अजून 10-1 धावा अपेक्षा करू. आज सन्माननीय महेंद्र पाटील कामानिमित्त संघात तुम्हाला खेळताना पाहायला मिळत नाही. साई स्पोर्ट्स खारबाव संघामध्ये नेहमीच त्यांचं योगदान राहिलेलं आहे. सन्मान सोहळा व्यासपीठावर सुरूच आहे, पण क्रिकेटचा खेळ देखील आपण सुरू ठेवा. आणि सर्व सन्माननीय पाहुणे आज शुभेच्छा देण्यासाठी आले होते, ते आता रजा घेत आहेत. सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अनेक मान्यवर आपण बघतोय कामन परिसरातील दिग्गज नेतृत्व, सन्माननीय कमळाकरजी जाधव साहेब, तसेच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे शिवाजी बुरे आणि सर्व हितचिंतक, मनापासून धन्यवाद. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, बॅकफुटला गेलेत आणि त्यानंतर स्ट्रोक कंप्लीट केलाय. चेंडू डीप फाईन लेग बाहेर, चौकार. 4 उपयुक्त धावा. टीम प्रभाकर म्हात्रे गोडदेव साडी. आज सामाजिक कार्यात दादाचं हायलय नाव, त्याच्या नावात आहे
या ठिकाणी प्रत्येक जण आपली ओळख कमवण्यासाठी आलेला आणि जतीन पाटील ती ओळख कमवतोय. या शेवटच्या षटकामध्ये सुरुवात चौकाराने करतोय आणि 4 धावांनी धावफलक पुढे नेतोय. 54 आकड्यावर प्रभाकर मात्रे गोडदेवसाठी. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट त्याला म्हटलं जातं आणि सर्वात अगोदर संघात येताना तो फक्त क्षेत्ररक्षक म्हणून आला होता, मात्र आज आपली बॅटिंग देखील तो निश्चितच चांगल्या पद्धतीने दाखवतो आणि डावखुरा बॅटर असल्यामुळे थोडंसं ऍडव्हान्टेज बऱ्याचदा असतं आणि इथे देखील कदाचित त्या गोष्टीला तो वाव देतोय. या 4 धावा पहिल्या चेंडूवर आलेत त्यामुळे धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या 54 आहे. रनवे मध्ये चूक. थँक्यू व्हेरी मच अंपायर अजित म्हात्रे. तसेच आपण बघतोय पंच म्हणून विशालजी नाईक यांना आज वेगळा गॉगल घातलाय. पुढे टाकलंय हलकीशी येणार एज आहे आणि इथे परतावा लागेल ते म्हणजे जतीनला अजून एक धक्का. टीम प्रभाकर मात्रे गुडदेवला विकेट डाऊन. त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ. त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ. या डावाची सुरुवात फलंदाजाने खूप चांगली केली, पण खारवाव संघाकडून ती चांगली सुरुवात 12व्या चेंडूवर पाहायला मिळाली. अक्षय पाटील यांच्यापासून जो विकेट घेतला गेला त्यानंतर सातत्याने विकेट जात गेले आणि त्याचमुळे जो धावफलक 70-80च्या पलीकडे जाणार असं वाटलं होतं तो धावफलक आता कुठेतरी थांबलेला आहे 54 आकड्यावर आणि आतापर्यंत 7 फलंदाज बाद झाले. त्याचमुळे सुरुवात खूप चांगली, नो डाऊट अबाउट इट, पण मध्यांतर थोडंसं अडकत पाहायला मिळते प्रभाकर मात्रे गोडदेव या संघाचं. 26 धावांची पहिली पार्टनरशिप. त्यानंतर आपण बघतोय 32ला दुसरा, 48ला तिसरा, 49ला चौथा, 5वा 49ला, 6वा 50ला आणि 7वा देखील 54ला. त्यामुळे पार्टनरशिप दिसून येत नाही. आज एक मोठा ड्रॉबॅक या एकूणच इनिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर तनय पाटील मैदानाच्या आतमध्ये. अजून किती धावा गोडदेव संघ कमवू शकेल किंवा जमू शकेल या गोष्टीकडे आता लक्ष लागून राहिले. मात्र कमबॅक, सेटबॅक नंतर मोठा कमबॅक इथे पाहायला मिळते ते म्हणजे टीम मयांक एंटरप्राइजेस खारबावचा. व्हेरी गुड बॉलिंग बाय नितीश पाटील, त्यानंतर अक्षय पाटील आणि आता अनिकेत म्हात्रे सुद्धा चांगली कामगिरी करतोय. बघा शेवटचं षटक काय 10 मिनिटांसाठी नाही दिले तुम्हाला, 5 मिनिटात तुम्हाला ते षटक पूर्ण करायचंय खारबाव. नेक्स्ट बॉल. ओ काय टर्न होता मात्र विथ द ब्रेक खेळायचा होता. चेंडू बॅटची वरची एज आणि येतोय तो म्हणजे निश्चितच शॉर्ट थर्ड मॅनला एकच धाव मिळेल. या एकेरी धाव्याने धावफलक थोडासा हलेल. धावसंख्या 55, 55, 7 गडी बाद. टर्न चांगला अनिकेत यांच्याकडे आणि त्या टर्नचा तो उपयोग खूप चांगल्या पद्धतीने करतायत. गती नाहीये पण वळण आणि पिचिंग या 2 गोष्टींवर खूप चांगल्या पद्धतीने काम अनिकेत यांचं पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. बॅकवर्डला गेले, स्ट्रोक कंप्लीट केलाय. डीप स्क्वेअर लेगला जर बघितलं तर प्रोटेक्शन आहे. यावेळेला धावा किती मिळणार? एकच धाव मिळेल. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट मनीष इथे काय घडले आतापर्यंत एकही अवांतर धाव या इनिंग मध्ये नाहीये. त्यामुळेच इथे कंट्रोल जर बघितला तर गोलंदाजांनी दाखवलाय. चेंडू टाकायचे फक्त 6 हा उद्देश ठेवून ते गोलंदाजी करतायत. व्हेरी गुड बॉलिंग. ऊर्जा वाचवताना ते पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जे खूप महत्वाचं आहे यावेळेस शफल झाले, ऑफस्टमच्या कोण्यावर पडले, आडव्या पड्याने खेळले, क्षेत्ररक्षण आत्ताही चांगल्या दर्जाचं पाहायला मिळते. जसं तुम्ही उल्लेख केला की जितके कमी चेंडू तुम्ही हाताळाल तितका जास्त वेळ तुम्हाला फलंदाजी करण्याला मिळणार किंवा आराम करण्यासाठी मिळणार आहे. त्याचमुळे मैदानात कमीत कमी वेळ देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो मयांक एंटरप्राइजेस खारबाव टीमचा. धावसंख्या झालेली आहे 57. 57. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. इथे काही धावा जरूर मिळतील. हा चेंडू आपटायचा प्रयत्न का झाला? कदाचित फक्त सोडला असता तरी देखील काहीतरी झालं असतं, मात्र चुकी झालंय आणि त्या चुकीवर एक आलाय अफलातून चौकार. या चौकार संघाची धावसंख्या 60च्या पलीकडे, धावसंख्या 61-62 धावांचं लक्ष आहे. लगेच वळतोय टॉस कडे. मी मनीषला रिक्वेस्ट करतोय की टॉस कव्हर करायचं आहे. पाळणापाडा वर्सेस बोरिवली. टीम कॅप्टन प्लीज या. चला पुढील नाणेफेक होईल. तुमची स्पर्धा बघताय साहेब चषक 2024 द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत या स्पर्धेचं नेत्रदीपक आयोजन सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि एकूणच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पाहायला मिळते. हा दुसरा सामना तुम्ही एन्जॉय करताय आणि त्यानंतर आता तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी निश्चितच इथे विनंती करतोय ते म्हणजे मनीष पाटील यांना.
चला राजन 11 बोरिवली आणि साई स्पोर्ट्स पाळणापाडाच्या कॅप्टन रेडी आहेत. चला राजन 11 बोरिवली कॅप्टन या. मी सन्माननीय विनोदजी म्हात्रे यांना विनंती करतो आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल पुढच्या सामन्याची. सन्माननीय विनोदजी म्हात्रे आपणास विनंती करतो या. आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस या आजच्या वेळापत्रकातल्या तिसऱ्या सामन्याचा. तर दोन्ही कॅप्टन्सला आपण टॉस दाखवूया, अगोदर नाणं दाखवूया. एका बाजूला साहेब चषक आपण पाहू शकता आणि एका बाजूला आहे द ग्रेट मराठा. द ग्रेट मराठा किंवा साहेब चषक असा कॉल द्यायचा आहे. कॉल कोण देईल? चालेल. चला स्पिन द कॉइन सर. द ग्रेट मराठाचा कॉल आणि नाणेफेक जिंकलेले आहेत एमजेच बोरिवली संघाने. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग. जी टीम ॲज अ कॅप्टन तुम्हाला हवी आहे या स्पर्धेसाठी ती टीम तुम्हाला मिळाली आहे की कोणाची अनुपस्थिती जाणवते? नाही बरोबर आहे आजची टीम. या मैदानात तुम्ही खूप वर्षांपासून खेळताय आणि काही खास खेळले आहेत, पण एक चांगली विकेट आहे, चांगलं ॲटमॉस्फिअर आहे. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळताना, या स्पर्धेमध्ये येताना आज नक्की मनात काय आलंय? नाही, या टाइम जिंकून जाणार आम्ही. खूप वर्षापासून येतोय, हरतोय. या टाइम खूप जिंकून जाणार. पूर्वतयारी 100%. ओके. फलंदाजी करायची आहे पाळणापाडा. नक्कीच हा निर्णय तुमच्या मनाविरुद्ध की मनासारखा? मनाविरुद्ध आहे. आम्हाला बॉलिंग पाहिजे होती, फिल्डिंग बॅटिंग आलेली. प्लॅन ए प्लॅन बी तुम्हाला वर्कआउट करायचं असते, त्याच्यामुळे आता फलंदाजांवर फोकस करावा लागेल. आणि असे कुठले फलंदाज असतील ज्यावर सर्वात जास्त फोकस तुमचा असणार आहे, ज्यांच्याकडून जास्तीत जास्त धावा होतील ही अपेक्षा तुम्हाला आहे? सोनू यादव आहे, हर्षद लाखात आहे, चांगली बॅटिंग लाईन आहे आमच्याकडे. आम्ही देऊ त्यांना 70+ टार्गेट ठेवू. खूप चांगला या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की 70च्या वर आम्ही टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाणेफेक जिंकलेले बोरिवलीने नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडले आणि साई स्पोर्ट्स पाळणापाडा संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघांना देवे शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कशामध्ये तयार आहेत प्रमोदजी शेडगे सोबत असतील अक्षय साटम. स्टे ट्यून ऑन TCP लाईव्ह. आपण पाहत आहेत साहेब चषक 2024. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मनीजी पाटील आणि संकेतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेसाठी काल निशांत पाटील यांना आपण ऐकलं होतं. साहेब चषक 2024च्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. एका साईडला संघ पाहायला मिळतोय मयंक एंटरप्राइजेस साई स्पोर्ट्स खारबाव. अर्थातच मयंक म्हटलं तर कल्पेजी पाटील एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब चषक 2024चा शानदार आणि दमदार असं आयोजन आजचा डे 2 आपल्याला पाहायला मिळतो. TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते 3 कॅमेरा सहित. जे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला जोडले गेलेत त्यांचं आपण वेलकम करीत आहोत आणि जे श्रोते जोडले गेलेत यूट्यूबच्या माध्यमातून जे वॉच करतायत त्यांचं करूया मोहनदादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत. अक्षय वेलकम कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. एक आवाज आपण ऐकणार आहोत चंद्रपाडाचा गोड आवाज. अंडरम पासून क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. ओरममध्ये मात्र त्यांनी पदार्पण केल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. आणि अक्षय आपलं वेलकम आहे. थँक्यू प्रमोदजी शेडगे सर, व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देखील भरपूर काही शिकायला मिळतं. आपलं देखील धन्यवाद. 62 धावेचा आव्हान आहे आणि इथे मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरते. टायमिंग तुमच्याकडे प्रत्येक मॅचला आपण हे सांगतोय टायमिंग सेट आहे, त्याकरता आपण देखील तयारीत राहायचं. प्रत्येक खेळाडूंनी स्पीडअप करा गेम हीच रिक्वेस्ट असेल. जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत साहेब चषक द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आपण बघतोय. संपूर्ण भगवमय वातावरण आणि विशेष आज मोहनदादांचा वाढदिवस आणि अनेक मित्रमंडळी आपल्याला पाहायला मिळतात केक कटिंग करताना. मॅच महत्वाची आहे. 62 धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, कारण की खारबाव संघ म्हटलं तर एक बलाढ्य संघ आहे आणि हे मैदान बऱ्याच वेळा गाजवलंय. मागील वर्षीचा देखील विजेतापद या संघाने हासिल केला होता. तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र एका साईडला गोडदेव संघ देखील त्याच ताकदीचा आहे आणि ही मॅच नक्कीच रंगेल यात काही शंका नाही. मात्र त्याकरता जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करत असताना गोडदेव टीम मीरा भाईंदर आणि एका साईडला आपण बघतोय भिवंडी पट्ट्यातील एक बलाढ्य संघ मयंक एंटरप्राइजेस खारबाव हा संघ, ज्या संघाला पुरस्कृत केले आहेत कल्पेशजी पाटील जे मैत्री चषकाचे प्रणेते आहेत. काय म्हणाल प्रमोद सर? 62 धावा आणि इथे मात्र कशी स्ट्रॅटेजी आजमावायला पाहिजे गोलंदाजाने?
निश्चित स्वरूपात गोलंदाजाच्या माइंडमध्ये हेच असेल की धावा रोखणं त्याचं कर्तव्य असणार आहे, तर फलंदाजाचं कर्तव्य असेल की इथून आपल्याला धावा अचीव करायच्या आहेत. तर डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच आपण पाहतो तुमचं सातत्य फार महत्त्वाची गोष्ट असते आणि प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला सराव हा खूप बळकट बनवत असतो, हा फार कठीण जातो. आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढून आपण क्रिकेटला जोपासलं पाहिजे. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना अभ्यास करून आपण क्रिकेट जोपासलं पाहिजे, हे सातत्याने आम्ही सजेस्ट करत असतो या खेळाडूंना. कारण प्रथमतः आपलं घर आणि त्यानंतर क्रिकेट आणि क्रिकेटचा छंद हा नेहमीच प्रत्येकाने जोपासला पाहिजे. कारण क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता अक्षय. यावेळेला आपण पाहिलं तर हीच ताकद बनली गेली. साहिल पाटील गेली काही काळ आपण पाहिलं तर साहिलने खूप चांगली प्रगती केली, आपल्या गोलंदाजीमध्ये इम्प्रूव्हायझेशन केलंय आणि ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर तिन्ही फॉर्मॅटमध्ये ॲग्रेसिव्ह खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू आहे, आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची वर्णी लागली जाते मीरा भाईंदर नगरीमध्ये. स्लोवर वन आतमध्ये येणारा चेंडू, लाऊड अपील, क्राऊड जास्त दिसतोय, मात्र इथे चेंडू आणि बॅट मधला जो फरक आहे ना तो जास्त दिसला. त्या कारणास्तव दोन्ही चेंडू जर विचार केला तर आतमध्ये वळणारे चेंडू, ऑफ कटर चेंडू पाहायला मिळतात प्रमोद सर. आणि गोलंदाजाचं कौतुक करेन, चेंज ऑफ पेस, स्लोवर वन पद्धतीचे चेंडू पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी ही साहिलची स्पेशालिटी राहिली. 9 बॉलमध्ये 22 करणारा आपण पाहिलात प्रतीक म्हात्रेने काय जबरदस्त खेळ केला. 3 चौकार आणि रणजित दादा किने यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज. खोलवर चेंडू होता, ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशा दिली. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावेल, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवतोय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी मिळतील. करण पाटील आणि प्रणय पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. करण पाटीलच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. गुडदेव भाईंदर असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला प्रभाकर म्हात्रे 11 गुडदेव भाईंदर, तर एका साईडला मयंक एंटरप्राइजेस साई स्पोर्ट्स खारबाव. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला. मिस टायमिंग स्ट्रोक होता. शॉर्ट फाईन लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. वेगाने आले, तत्पूर्वी सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. अक्षय, इथून स्टार्ट तर अगदी संथगतीने सुरुवात सुरू आहे, परंतु चेंडूचा अजून कापूस निघून गेलेला नाहीये. फलंदाज तेवढे मात्र अटॅकिंग मोडमध्ये नाही आहेत. फलंदाज फार वेळ घेताना आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवर, आणि जेव्हा खेळपट्टीवर तुम्ही वेळ घेता तेव्हा ऑटोमॅटिकली धावा येताना पाहायला मिळतात आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून सेट होणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. आणि सेट झाल्यानंतर आपण मोठे फटके पाहिले, तिथे मात्र घुटना टेक आणि इथे मात्र चांगला फटका. 1 बाउन्सने मात्र बाउंड्री क्लिअर होतोय, चौकार येतोय, ही खासियत आहे प्रणय पाटील या बॅटरची. चौकार आल्यानंतर धापळक वेग आणि पुढे सरकते. 7 धावा. थँक्यू. खूप चांगला फटका होता. स्लॉक स्वीप केलं होतं, गुडघ्यावर बॅलन्स करत मात्र या ठिकाणी चेंडूला वळवला. बॅकवर्ड स्क्युअर लेगला स्वर्गीय लता यज्ञेश्वर भोईर स्टँडच्या अगदी बाजूने चेंडू निघून जातो. ही खासियत राहिली प्रणयची. सिच्युएशन नुसार, कंडिशन नुसार खेळण्याची ताकद ठेवणारा हा फलंदाज पाहायला मिळतो आज रेड अँड ब्लॅक मध्ये. वंडर बॉय खारबावचा आपण पाहू शकतात या खेळाडूला. खूप चांगली फलंदाजी. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक मोठं नाव म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी साहिब चषक चौकार. थँक्यू. तुषार कामणकर आणि हेमंत कामणकर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होताना शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी या ठिकाणी जरूर आलेत. त्यांचं चौकाराने वेलकम या ठिकाणी व्यासपीठावर ते विराजमान होताना पाहायला मिळतील. एक अगदी चांगले उद्योजक म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. अक्षय, 2 बॉलवर 2 चौकार आलेत प्रणयचे. म्हणजे आता जर स्ट्राईक मिळाली आणि प्रणयने जर तिसरा चौकार ठोठावला तर डेफिनेटली रणजितदादा किनी, आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि एक सुंदर आयोजक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते त्यांच्याकडून मिळतील 2000 रुपयाचं कॅश प्राईज.
11 धावा. खूप चांगली सुरुवात झाली. पहा, पहिले 3 चेंडू स्ट्रगल करत होते फलंदाज. पहिले 2 चेंडू तर अफलातून करणला मात्र यावेळेला थांबून ठेवलं होतं. तदनंतर आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात साहिल शेवटच्या 2 बॉलवर धावा मात्र मोठ्या प्रमाणात आल्या. अखूट टप्प्याच्या चेंडूला थारा नाही आहे हे प्रणय पाटीलने मात्र प्रत्युत्तर दिलं आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा. क्लास आणि क्वालिटी दर्जाची फलंदाजी यावेळेला पाहायला मिळाली प्रणय पाटीलच्या बॅटमधून. मात्र 2 चौकार संघाला घेऊन जातोय मयंक एंटरप्राइजेस साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला 11 धावसंख्येवर. नक्कीच चांगली बॅटिंग प्रणयच्या माध्यमातून देखील. खराब चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर समाचार या बॅटरने घेतलाय. बघूया करण पाटील करता हा पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा. कबीर बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय. यावेळी पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स करायचा होता आणि इथे मात्र चेंडू बीट केल्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कुठलाही धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. प्रॉमिसिंग फटका नव्हता म्हणूनच हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. एकंदरीत विचार केला तर करणच्या बॅटमधून प्रॉमिसिंग फटके येत नाही. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतायत. 11 धावा. पहिलाच बॉल कबीरचा व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता करण पाटीलचा, परंतु या वेळेला बीट झाले पूर्णपणे. निर्धाव बॉल. पुढचा बॉल चांगला फटका इनफिल्डच्या वरून. इथे मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू निघून जाते कव्हर पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. अप्रतिम फटका येतोय. साहेब चषक चौकार. हे भूषण पडवले जीव लग यार हे म्हणत वर्तक दादा खंबीर हे नव तरुणांच्या मध्ये दादा. थँक्यू. आदरणीय भूषणजी पडवळे आपण पाहतायत आमच्या व्यासपीठावर आहेत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने ऑन द राईज खेळण्यात यश मिळालं. सिंगल मिळाली. सेन्सिबल बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. करण पाटीलच्या बॅटमधून सिंगल येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 जाऊन पोहोचली गेले. म्हणजे इथून अक्षय जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 46 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या बॉलमध्ये. एक चांगली गुड पार्टनरशिप आतापर्यंत राहिले या 2 बॅटरच्या माध्यमातून आणि समंजसपणा दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकमेकांवरती असलेला विश्वास दाखवतात. स्ट्राईक रोटेट होते आणि चौकार देखील येताना दिसत आहेत. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळी स्विच हिट खेळायचा होता मात्र इथे पुन्हा एकदा बीट होतोय बॅटर. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग केला होता आणि इथे मात्र स्विच हिट खेळण्याच्या नादामध्ये हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. 2 चौकार या अगोदर आले होते प्रणय पाटीलच्या बॅटमधून आणि इथे देखील मोठा फटका खेळायचा होता मात्र निर्धाव चेंडू. 16 धावा 4 बॉल दुसऱ्या षटकातील फेकून झाले. 62 धावांचा पाठलाग करतायत आणि इथे चांगली पार्टनरशिप देखील बिल्ड होताना दिसते. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती कबीर पुन्हा एकदा पाहायला मिळतं. बेस्ट बॉलरचा किताब देखील या गोलंदाजाला मिळाला आहे. जुचंद्र नगरीमध्ये मिड ऑफ रिजनला मात्र ट्रॅव्हल केलेला चेंडू थोडासा स्ट्रगलिंग फिल्डरचा पाहायला मिळतोय मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. सिंगल डबल बेसिक क्रिकेट आहे. क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि ती देखील अद्यावत केले जाते. जसे चेंडू खराब येत आहेत तसा मोठा फटका देखील पाहायला मिळतोय. 17 धावांची पार्टनरशिप 11 बॉलमध्ये. निश्चित स्वरूपात चांगली पार्टनरशिप यावेळेला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमधलं कॉर्डिनेशन जे आहे ते बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम. यस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय सुद्धा पाहायला मिळतोय. बॅकलिपचा उपयोग करत असताना ऑन साईडला करण पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. ग्रेट कॅच. तर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. काय जबरदस्त कॉन्सन्ट्रेशन फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. या ठिकाणी चंद्रपाडा वाकीपाडा गावचे विद्यमान सरपंच दिनेशजी काटेला साहेब, उपसरपंच पुष्पराजजी म्हात्रे साहेब, सदस्य आपण बघतोय हेमप्रकाश भोईर साहेब, सचिन गणेशकर साहेब आपण बघतोय आणि सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. संकेत पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण वेलकम. रणरागिणीचं दीपकजी गायकवाड साहेब सदस्य आहेत आणि गावडे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मॅडम आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. साहेब चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. गंगाधरजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि वन ऑफ द बेस्ट बॅटर पुष्पराजजी म्हात्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. 17 धावा झाले. 2 षटकांचा खेळ झालाय. 8 मिनिटे आणि 49 सेकंद तुम्ही घेतलेत. 27 मिनिटांचा कालावधी तुम्हाला 5 षटकांमध्ये दिलेला आहे. नो एक्सक्यूज. याची दखल घ्या. यस 17 धावा 1 गडी बाद. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, त्यामध्ये ग्लॅमर क्रेज अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो
आज अक्षय विचार केला तर ग्रामीण भागातील खेळाडू सुद्धा शहरी भागातील खेळाडूंना टक्कर देण्यासाठी चॅलेंज स्वीकारण्यासाठी रेडी असतात. आणि आज खेड्यापाड्यापासून जर आपण पाहिलं तर क्रिकेट आज शहरांपर्यंत पोहोचलं. शहरांपासून क्रिकेट आपण पाहिलं तर शारजा कतारच्या स्टेडियमपर्यंत जाऊन पोहोचलं गेलं. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटने घेतलेली भरारी आणि खास करून टेनिस बॉल क्रिकेटचा आपण ऋणीकार राहतोय. कारण आपल्याला एक व्यवसाय मिळाला. समालोचक असतील, पंच असतील, DJ असेल, यूट्यूब लाईव्ह असेल, स्कोरर असेल, मंडप डेकोरेटर असेल, या सर्वांना जो व्यवसाय मिळाला तो आज टेनिस बॉल क्रिकेटच्याच पटलावर आपण पाहतायत. म्हणून टेनिस बॉल क्रिकेटचं आणि आयोजकांचं आम्ही सातत्याने ऋणी राहतोय. या टेनिस बॉल क्रिकेटला मानाचा मुजरा आहे. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण की त्या अनुषंगाने प्रत्येकाला एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळतोय आणि संधीचं सोनं देखील काही खेळाडू करतात, काहीकांचा स्ट्रगल देखील आपण पाहतोय. त्यातलाच एक प्रणय पाटील हा बॅटर पाहायला मिळतोय. मात्र इथे स्विंग अँड मिस, चेंज ऑफ पेस तर होता, कटर चेंडू होता आणि लेग कटर चेंडू, सरळ बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅटरला बीट केलं होतं. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावसंख्येवरती पहिला बॉल डॉट. बॉलिंग मार्कवरती उत्कर्ष म्हात्रे, आणखीन एक अप्रतिम गोलंदाज, तेवढा चांगल्या ताकदीचा बॅटर स्ट्राईक इनला. इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रगल पाहायला मिळतोय, कारण की गोलंदाजाचा जो टप्पा आहे ना तो जबरदस्त पाहायला मिळतोय. अचूक टप्पा, भेदक मारा आणि बाहेर निघणाऱ्या चेंडू सातत्याने कंटिन्यू 2 चेंडू एकाच टप्प्यावर फिरवले. समोरूनच लेग कटर चेंडू पाहायला मिळतोय. निश्चित स्वरूपात विशाल नाईक सरांकडून लेग बाईचा इशारा आपण पाहू शकलात. आणि इथे थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टमच्या बाहेर या ठिकाणी आले होते. एका साईडला अजित म्हात्रे सर खूप चांगली पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता. हे चारही पंच इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला यावेळेला पराग नाही, परंतु 2 क्षेत्ररक्षक धावेपर्यंत चेंडूवर यावेळेला मोहर उमटवली. 4 धावांची बाईच्या स्वरूपात मिळतील 4 धावा आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 22 वर. 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. नशिबाचा चौकार. नक्कीच इथे मात्र बाईकच्या माध्यमातून चौकार येतो. लॉंग स्टॉप रिझनला बॅटर बीट होता, एसटी रक्षक देखील बीट होतोय आणि सरळ चेंडू लॉंग स्टॉप रिझनला मात्र निघून जातोय. बाईकच्या माध्यमातून चौकार येतो. म्हणजे या गोलंदाजाचं कौतुक करेन. लेग बाईकची धावाली अगोदर, त्यानंतर ही बाईकचा चौकार पाहायला मिळतोय. 22 धावा या फलकावरती. कुठेतरी धावसंख्येवरती लगाम लावावं लागेल. डॉट्स बॉल आणि विकेट प्राप्त करावे लागतील जर या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवायचं असेल प्रभाकर मात्र मित्रमंडळ गोडदेव या संघाला. निश्चित स्वरूपात प्रभाकर मात्र 11 गोडदेव भाईंद्र हा संघ आपण पाहू शकतायत. उत्कर्ष पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. मनगडाचा वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवला स्वर्गीय रवींद्र मालजी पाटील स्टँडच्या अगदी बाजूने षटकाराकरिता. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. वंडरफुल शॉट. 6. नवतरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग, त्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाघ. थँक्यू डीजे. चांगला फटका पिक केला, पिकअप शॉट आणि जबरदस्त हा फटका आउट ऑफ द पार्क पाहायला मिळतोय. हाय अँड हँडसम षटकार पाहायला मिळतोय. 28 धावा या फलकावरती. ऑडियन्स कॅच करता देखील 500 रुपये आहेत. मोहनदादा पाटील, रणजितदादा किणी, त्यानंतर ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा आणि निधी स्पोर्ट यांच्या वतीने देखील. याची स्वरूपात ऑन साईडला परागच्या बॅटमधून मिस टायमिंग स्ट्रोक, सॉफ्ट डिसमिसल. कबीर ह्या वेळेला कोणतीही चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक. 28 धावा. आता बॉल आहे तुमच्याकडे 19 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 34. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये उत्साहवर्धक असा सामना आपण पाहू शकाल. लो फुलटॉस चेंडू होता. कधी कधी लो फुलटॉस चेंडू विकेट देऊन जातो आणि त्यामधला हा चेंडू आपण पाहू शकतायत. खूप चांगली गोलंदाजी उत्कर्षाने षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता दाखवली. एक षटकार आला तर काय झालं, माझ्याकडे ती गुणवत्ता आहे. हा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाची भूमिका असते. आणि नेहमीच हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी एक वाक्य म्हटलंय की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास यावेळेला दाखवून दिला गेला उत्कर्षाच्या गोलंदाजीवर. ग्रेट बॉलिंग, ग्रेट कॅच. कॉन्फिडन्स महत्वाचा असतो जीवनामध्ये, क्रिकेटमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. आणि त्या कॉन्फिडन्सनुसार बॅटिंग होताना दिसली. मात्र विकेट गेल्यानंतर काय कमबॅक मिळेल का? कधी कधी एक क्षण महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये, टर्निंग पॉईंट. आणि इथे विकेट गेल्यानंतर काय कमबॅक पूर्णपणे करेल का आपण बघतोय गोडदेव हा संघ. निश्चित स्वरूपात कॉन्फिडन्स असावा अक्षय, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स कधीच नसावा. कारण जगाला माहिती आहे, साक्षीदार होतं जग. ज्यावेळेला टायटॅनिक जहाजवर बोटवर लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, म्हणजेच काय तर न बुडणारं जहाज.
परंतु हा साक्षीदार होता की ती जहाज बुडाली होती. हा त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स. यावेळेला पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. साहिल पाटील कोणती चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. आता बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी मयंक एंटरप्राइजेस साई स्पोर्ट्स खारबाव टीमला 34 धावेची आवश्यकता असेल. 18 बॉल 34 धावा. पुरस्कर्ते आहेत कल्पेशजी पाटील. यावेळी मात्र फलकावरती 28 धावा. वेलकम सागर घायल, आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. फलकावरती 28 धावा. म्हटलं होतं बॅक टू बॅक 2 विकेट्स गेल्यात आणि इथे मात्र आता गोलंदाजी करणारा संघ देखील वर्चस्व दाखवतोय. मॅच समसमान स्थितीमध्ये आहे प्रमोद सर. 28 धावसंख्येवर 3 विकेट. मात्र एका साईडला वंडर बॉय ऑफ खारबाव आपण बघतोय. प्रणय पाटील अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. 18 बॉल 34 धावा. पहा, एखादा खेळाडू लयबद्ध असेल आणि लयबद्ध होत असताना मात्र प्रतिस्पर्धी खेळाडू त्याला सुरेख साथ देत नसेल अक्षय, तर ऑटोमॅटिकली प्रेशर जे असतं ना ते मात्र एक सेट फलंदाजावर येतं आणि तो चुकांवर चुका करताना पाहायला मिळतो. म्हणून कॉन्ट्रीब्यूट करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. इट्स टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. त्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं. हे क्रिकेटच्या मैदानात एका दुसऱ्याने क्रिकेट खेळलं जात नाही, तर त्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करणं, युनिटी, स्ट्रेंथ खूप महत्त्वाची भूमिका असते आणि तेच मात्र यावेळेला करावं लागणार आहे. परंतु एका साईडला मी म्हणेन की कॉन्ट्रीब्यूट केलंय ते गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी अफलातून कामगिरी केली गेले आणि त्यांच्यामधली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. चांगली फिल्डिंग, चांगला बॉलिंग अटॅक. म्हणूनच इथे मात्र आता बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 4 कबीर सिंग. इथे मात्र काय चेंडू होता, जबरदस्त हा चेंडू. ज्या पद्धतीने टेस्ट मॅचचा आपण लुक घेत होतो, आज इंडिया वर्सेस इंग्लंड मॅच चालू आहे आणि त्याच प्रकारे हा चेंडू 30 लेंथ पाहायला मिळाली आणि इथे मात्र क्वेश्चन मार्क होता प्रणय पूर्णपणे. 29 धावा. निश्चित स्वरूपात काय बाउन्स मिळाला होता. उसळत्या चेंडूला हलक्याशा हाताने खेळू शकलेत. टेस्ट मॅचमध्ये अशा प्रकारचे बाउन्स फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. दक्षिण आफ्रिकेची खेळपट्टी जर आपण पाहिली तर बाउन्सिंग खेळपट्टी म्हणून ओळखली जाते. उसळत्या चेंडूला तिथे खेळता येत नाही जास्तीत जास्त. अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटचा खालचा भाग लागला होता. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि साहिल येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 31 या धावसंख्येवर, म्हणजे अर्धा धावसंख्येचा पल्ला यावेळेला एक्झॅक्टली पार केला गेलाय. इथून जर आपण पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 16 आणि 16 बॉलमध्ये 31 धावा. धावा होऊ शकतील, परंतु प्रतिस्पर्धी संघाला यावेळेला संघर्ष करावा लागणार आहे. डॉट बॉल आणि विकेट या जर गोष्टी आल्या तर कदाचित गोडदेव संघ सुद्धा कमबॅक करण्याची क्षमता बाळगू शकतो. नक्कीच त्या अनुषंगाने कमबॅक तो संघ देखील करतोय. कारण की पहिले 31 धावा आल्यात ते 20 बॉलमध्ये आणि 16 बॉलमध्ये 31 करायच्या. म्हणजेच ज्या अनुषंगाने बॅटिंग केले त्याच अनुषंगाने सेकंड जो फेस आहे त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा कव्हर पॉईंट रिझनला चेंडू ड्राईव्ह केला होता. रनआउटची संधी मात्र इथे फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. येस नो अँड वेटचा चांगला समन्वय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावेची वाढ. फलकावरती धावा 33 धावा, 3 विकेट, 3 पूर्णांक जर विचार केला तर चेंडू फेकून झाले 3. हा को इन्सिडंट आकडा पाहायला मिळतो आपल्याला प्रमोद सर. असं कमी वेळा क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. 15-29 ची गरज. 15 बॉल आणि 29 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 15 बॉल 29 धावा. खूप चांगला चेंडू होता. 2 पायांच्या अगदी मधूतून चेंडू यावेळेला निघून जातोय आणि अक्षय हीच खासियत राहिली या गोलंदाजाची. कबीरकडे आपण पाहिल्यानंतर एवढा एक्सपिरियन्स नाही आहे या गोलंदाजाकडे, परंतु स्वतःला सिद्ध यावेळेला त्यांनी केलंय. जरी मी अपकमिंग यंग टॅलेंट गोलंदाज असलो तरी सुद्धा माझ्याकडे ते टॅलेंट आहे, माझ्याकडे ती गुणवत्ता आहे आणि यावेळेला दर्शवत असताना 14 बॉल 29. 14 चेंडू 29 ची गरज. फलकावरती 33 धावा लागल्यात. 4 चेंडू फेकून झाल्यात. कबीर सिंगचा जलवा आपण चंद्रपाड्याच्या ग्राउंडवरती पाहिला होता आणि त्याला कबीर स्विंग या नावाने देखील ओळखलं जाते. बघूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा यावेळी स्लोवर 1 चेंडू हाताळला होता, मात्र चेंडू निघून जातोय वाईड ऑन लॉंग ऑन रिझनला. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सिंगल डबल देखील येतात आणि त्यानंतर डॉट्स बॉल देखील येतात. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते, तेवढीच चांगली फलंदाजी. कॅल्क्युलेशन दोन्ही बाजूने चाललंय. कॅल्क्युलेट क्रिकेट. 13 बॉलमध्ये आता 27 ची गरज. 35 धावा, 3 विकेट गेल्यानंतर 3.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. या 4थ्या षटकातील अंतिम बॉल. कबीर पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्क होते. स्ट्राईकरला बॅटर मात्र स्ट्रगल चालू आहे. ऋषभ काठे एक मोठं नाव. यावेळी मात्र चांगला फटका
फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध हा फटका सजवला होता हुक पद्धतीने. इथे मात्र चेंडू वन बाउन्सने सीमारेषेच्या बाहेर जातो. येतोय साहेब चषक चौकार. वेलकम बॅक. 12 बॉल 23 धावा. खूप चांगला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला आणि नायगावचे अनमोल रत्न राकेश कोळी त्यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता. एन्जॉय करतायत त्यांचं सुद्धा करूया आपण साहेब चषक 2024 या चषकामध्ये, या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. वेलकम राकेश कोळी, आपलं सहर्ष स्वागत आहे. एक क्रिकेटवरचं अफाट प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. 12 बॉल आणि 23 धावा असं सामन्याचं समीकरण. अक्षय, आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रवास राहिलाय, खडतर प्रवास आपण पाहू शकाल दोन्ही बॅटरचा. परंतु इथून त्या खडतर प्रवासामधून तुम्हाला मार्ग जरूर मिळेल, परंतु प्रयत्न करतील तर ऑटोमॅटिकली तुम्हाला मार्ग हा निश्चित स्वरूपात मिळणार आहे. कारण हारला नाहीत तर शिकणार नाहीत आणि शिकला नाहीत तर यशस्वी होणार नाही. हे ब्रीद वाक्य प्रत्येकाच्या लक्षामध्ये असणं फार महत्त्वाची गोष्ट. आणि नेहमीच सल्ला आपण हरलेल्या व्यक्तीकडूनच घेतो, कारण की तोच सांगू शकतो आम्ही कुठे कमी पडलो. आणि म्हणूनच इथे मात्र दोन्ही संघ समसमान स्थितीमध्ये आहेत. 12 बॉलमध्ये 23ची गरज. पहिलाच बॉल आज त्या लयमध्ये दिसत नाही आहे. लाऊड अपील, जबरदस्त इथे झेल कॅरी केला होता. मात्र इथे अंपायर सांगतायत नॉट आउट, म्हणजे इथे चांगली गोलंदाजी होते आणि गोलंदाज अप्रतिम आतापर्यंत अचूक टप्पा, बेधक मारा आणि जबरदस्त प्रतीक म्हात्रेने डाय काय मारली होती बघा ॲक्शन रिप्लेमध्ये. जबरदस्त बाहेर निघणारा चेंडू होता आणि इथे लेफ्ट हँडमध्ये हा चेंडू कलेक्ट केला होता. खूप चांगला चेंडू होता. पायावर जाऊन चेंडू थोडासा पायाला स्पर्श झाला होता आणि विशाल नाईकचं त्या ठिकाणी एक्झॅक्टली यावेळेला ॲक्युरेट होते आणि खूप चांगली अपील केल्यानंतर आपण पाहू शकतायत. हे पंचांचं मात्र कौतुक करणं फार महत्त्वाची गोष्ट असते. आपण पाहतायत कारण पंच हे सुद्धा एक माणूसच आहे. 27-28 इंटरनॅशनल कॅमेरे असल्यानंतर तरी सुद्धा चुका होतात त्या ठिकाणी. तर इथे नथिंग अबाउट. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय, जबरदस्त चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. हा येईल प्रणय पाटीलच्या वंडर बॉयच्या बॅट मधून. षटकार, 6 धावा. मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे ओ आग. मोहनभाई पाटील एकटाच वाघ. थँक्यू डीजे. अप्रतिम फटका आणि मोक्याच्या क्षणी ठोकला हा षटकार, कारण की 10 बॉलमध्ये आता 17 धाव्यांची गरज ही खासियत आहे. प्रणय पाटील आहे तिथपर्यंत नक्कीच मयंक एंटरप्राइजेस, आईस्पोर्ट खारबाव श्वास घेईल. 10 बॉल 17ची गरज आणि षटकार आल्यानंतर आता गोलंदाजावर पुन्हा एकदा प्रेशर पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग, जबरदस्त. प्रणय पाटील जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडलाय तेव्हा तेव्हा त्यांनी वर्चस्व गाजवलंय. कोणत्या कंडिशनमध्ये, कशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला खेळायचं आहे हे मात्र प्रणय पाटीलच्या बॅटमधून त्याला ठाऊक आहे. 10 बॉल 17 कोणत्या गोलंदाजावर अटॅक करायचं आहे, कोणत्या चेंडूवर मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळायचं आहे, ती शैलीदार फलंदाजी आतापर्यंत प्रणय पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळते. अक्षय, 10 बॉल 17 धावा म्हणजेच इथून चांगला खेळ अजूनपर्यंत उत्कर्षला गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. इथून षटकार आल्यानंतर काही गोलंदाज भयभीत होतात, काही गोलंदाज दबावाखाली येतात, परंतु उत्कर्ष आता या चेंडूवर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे सुद्धा प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळेल. आणि या स्पर्धेत आपण दोन्ही एंडने खेळताना बघतोय, म्हणजे हा एंड ना महत्वाचा आहे. पहिल्या एंडकडून गोलंदाजी होत असताना 10 बॉल 17ची गरज आहे आणि जर का 12 धावा 8 धावा किती राहतील शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅचमध्ये मजा येईल. 10 बॉल 17ची गरज. पुन्हा एकदा प्रॉमिसिंग तितका फटका नव्हता. मिड विकेट रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता मात्र ॲक्युरेट फ्रेकी आणि इथे मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये स्थिती अशी आहे. 9 बॉल 16ची गरज. 46 धावा 3 विकेट 4.3 चेंडू फेकून झाल्यात. निश्चित स्वरूपात खूप चांगली फेकी केली होती, परंतु इथे प्रतीक म्हात्रेचं मी सुद्धा या ठिकाणी कौतुक करेन. ज्या अनुषंगाने त्याने विकेट किपिंग केले ना ते अफलातून पाहायला मिळते. मॅग्निफिसंट विकेट किपिंग. 9 बॉल 16 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहू शकाल आणि प्रेक्षकांना हेच हवं असतं. संघ कोणताही जिंको, कोणताही पराभूत हो, परंतु आम्हाला चांगलं प्युअर क्रिकेट आणि क्वालिटी दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालं पाहिजे. या अनुषंगाने मात्र काही प्रेक्षक वर्ग एवढे वेडे असतात, मात्र क्रिकेट दर्दी असतात, क्रिकेट वेडे असतात की मात्र मॅच पाहण्यासाठी कुठेही ते तैनात असतात.
ऑन साईडला खेळला गेलाय. फ्लिकचा फटका जरूर आपण पाहू शकता. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे मात्र सिंगल मिळाली. उत्कर्षने केलेला कमबॅक हा त्यांच्या संघासाठी फायदेशीर ठरत असताना पाहायला मिळतोय. 8 बॉल आणि 15 धावा. सुपर मॅच अक्षय, काय म्हणशील? जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मॅच आहे. 8 बॉल 15. साहिलचं देखील कौतुक करेन, कॅच घेण्याकरता तो पुढे आला नाही, वेट करत राहिला चेंडूचा आणि इथे मात्र 1 बाउन्स चेंडू कलेक्ट देखील केला होता. 8 बॉल 15 ची गरज. पुढचा बॉल यावेळी मात्र प्रणय पाटील थांबणार नाही. त्याच्या बॅट मधून आलाय फुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल साहेब चषक षटकार. एकटाच वाघ त्याच्या नावात आहे हो आग. मोहनभाई पाटील एकटाच वाघ. थँक्यू. 7 बॉल 9 धावेची आवश्यकता. प्रणय पाटील नावाचं वादळ घोंगावलंय. चिकाटी प्लेअर आणि खारबाव संघाची भिंत म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं अशा प्रकारचं मात्र काही खेळाडू आपण सातत्याने पाहिलंय. ओपन संघामध्ये जेव्हा जातात तेव्हा मात्र आपल्या नावाचा डंका वाजवतात, परंतु ग्रामीण भागात आम्ही आमच्या गावाच्या नावासाठी सातत्याने चांगला खेळ करत असतो. हेच प्रणय पाटील यावेळेला दर्शवत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग. 7 बॉल 9. इथून गुडघ्यावर बॅलन्स केलंय, सरळ चेंडूला पाठवलं. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान. फ्लॅट 6. लगातार 2 बॉलवर 2 षटकार आणि सामन्याचं जे पारड जड होतं ते मात्र या ठिकाणी हलकं होताना पाहायला मिळतं. सुपर टायमिंग. 6 यावेळेला गुडघा टेक सिक्सर देख असा स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 बॉल 3. थँक्यू डीजे. आणि या षटकाराकरता नक्कीच 500 रुपयाचा मानकरी ठरलाय बॅटर कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून हे 500 रुपये. आणि मोक्याच्या क्षणी हा षटकार. म्हणूनच चेज मास्टर आहे प्रणय पाटील. या धावा चेस करत असताना पाठलाग केलाय आणि अजूनपर्यंत तो नॉट आउट आहे क्रीज वरती. तो इथे षटकार आल्यानंतर आपण पाहू शकतायत की कोणीही ऑडियन्स कॅच घेण्यासाठी तयार नाहीये. संकेत पाटील म्हणतात 6 बॉल 3 धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी आहे. जेव्हा जुचंद्रमध्ये तुम्ही येतील तर माइंडमध्ये फिट ठेवा. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. हे मात्र फिट ठेवणं फार महत्त्वाची गोष्ट. एक काळ असा होता अक्षय की विकेटवर जास्तीत जास्त भर द्यायचे, विकेटला खूप महत्त्व द्यायचे. सामना बरोबरी सुटला तर विकेटवर विजय देण्यात येईल. आणि जर विकेट समान असायचे तेव्हा नाणेफेकीचा पहिल्या कॉलचा विचार करायचे. म्हणजे अमूलाग्र जे बदल आहेत ते बदलत गेले आणि नियमावली बदलत गेले, आपण सातत्याने पाहिलंय. 6 बॉल 3 धावा. मोहनदादा पाटील यांचं आपण पाहतायत वाढदिवसाचं औचित्य साधून आज केक कटिंग करत असताना सेलिब्रेशन त्या ठिकाणी होत असताना आमच्या व्यासपीठावर संपूर्ण चंद्रपाडाचे लाडके यावेळेला ग्रामपंचायत परिवार संपूर्ण आपण पाहताय सरपंच, उपसरपंच, सदस्य, संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेत. इथून मात्र चेंडू फार वेगाने निघून येतोय. इथे आशा अपेक्षा सोडलेत आणि सरळ चेंडू निघून येईल. 4 धावांकरता अजित म्हात्रे सरांचा इशारा येतोय. चौकार आणि विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली ती आपण पाहतायत. मयंक एंटरप्राइजेस पुरस्कृत कल्पेश पाटील, साई स्पोर्ट्स खारबाव. कॉंग्रॅच्युलेशन. आणि प्रभाकर म्हात्रे 11 गोडदेव भाईंदर संघ आपण आलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही मोहनदादा पाटील यांच्या वतीने लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. जाऊया थेट आता मॅन ऑफ द मॅच आणि पराभूत झालेल्या संघाला एक होप्स वाढवण्यासाठी, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण एक सन्मान चिन्ह धनेजी भगत साहेब यांच्या माध्यमातून आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच कुमार मयूर जगन्नाथ म्हात्रे अर्थातच तांडेल साहेब यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडून एक सुंदर ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित केली जाईल आणि अक्षय साटम त्या ठिकाणी जोडले जातील. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये